कॉकरोच जनता पार्टीनंतर आता देशात दिमागी नक्षल पार्टीची जोरदार चर्चा रंगली आहे। मात्र हा दिमागी नक्षल हा प्रकार नेमका काय? पंतप्रधान विरोधात तरुणाईनं सोशल मीडियात कशी नवीन मोहीम उभारली आहे पहा या रिपोर्टमधून। सीजेपी नंतर आता दिमागी नक्षल पार्टी। मोदींच्या विधानानंतर तरुणाईत पुन्हा रोष। सोशल मीडियावर नवी मोहीम। देशभरात सध्या सोशल मीडियावर दिमागी नक्षल जनता पार्टी या नावाच्या नवीन इंस्टाग्राम अकाउंटची जोरदार चर्चा सुरू झाली। कॉकरोच जनता पार्टी नंतर आता या नव्या हँडलनं अवघ्या 24 तासात 2 लाखाहून अधिक फॉलोअरचा टप्पा पार केलाय। मात्र सोशल मीडियावर खळबळ उडवून देणारी ही दिमागी नक्षल पार्टी पंतप्रधानांच्या एका विधानानंतर सुरू झाली। पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले होते ऐका। हथियारी नक्सल तो गए, लेकिन दिमागी नक्सल, ये दिमागी नक्सल मौके की तलाश में है। हिंसा अराजकता के वो रास्ते खोज रहे हैं, समाज को गलत राह पर घसीटने के लिए भांति भांति के दांव कर रहे हैं। इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा, इन दिमागी नक्सलियों को आइसोलेट करना होगा। 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरील भाषणात त्यांनी हे विधान केलं। त्यानंतर आय एम प्राऊड टू बी दिमागी नक्षल असं म्हणत काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात निशाणा साधला। त्यानंतर सोशल मीडियावर दिमागी नक्षल पार्टी नावानं अकाउंट सुरू झालं आणि या पार्टीनं 24 तासातच देश ढवळून निघाला। दिमागी नक्षल जनता पार्टीचे इंस्टाग्रामवर 2 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत। ऑगस्ट 2026 मध्येच हे इंस्टाग्राम खातं तयार करण्यात आले। दिमागी नक्षल पार्टीच्या अकाउंटवरून राहुल गांधी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या विरोधी पक्षातील नेत्यांना फॉलो करण्यात आले। हँडलच्या बायोमध्ये थिंक, रिसर्च, रेजिस्ट अशी घोषणा लिहिण्यात आली। मात्र दिमागी नक्षल पार्टीचं हे खातं नेमकं कोण चालवतंय याची कुठलीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही। मोदींच्या या दिमागी नक्षल विधानावर विरोधकांनी जोरदार टीका केली। प्रधानमंत्री जी के हिसाब से दिमागी नक्सली कौन है जो इस देश में प्रश्न उठाने की हिम्मत करता है? प्रधानमंत्री जी के हिसाब से वो दिमागी नक्सली है जो सड़ी गली व्यवस्था को बदलना चाहता है, अच्छी व्यवस्था चाहता है, भ्रष्टाचार मुक्त भारत का सपना देखता है। वो प्रधानमंत्री जी के हिसाब से दिमागी नक्सली है। मैं प्रधानमंत्री जी को कहना चाहता हूं कि मैं अरविंद केजरीवाल आपके हिसाब से दिमागी नक्सली हूं, क्योंकि मैं देशभक्त हूं और मुझे इस बात का गर्व है। देशाचे प्रधानमंत्री, देशाचे सरन्यायाधीश साधारण महिनाभरानं या देशामध्ये एक नवीन पक्ष स्थापन होईल याची काळजी घेत आहेत। मग कॉकरोच जनता पार्टी झालं, दिमागी नक्षलाईट झालं, या सरकारला विचारवंत आणि बुद्धिवंतांचं वावड आहे। कारण ते प्रश्न विचारतात, ते आंदोलन करतात, ते लिहितात, ते बोलतात, मग त्यांना ते दहशतवादी वाटतात। कारण हे सरकार अनाड्यांचं सरकार आहे, अंगठी छाप आहे, बोगस डिग्रीवाल्यांचं सरकार आहे। त्यांना विचारवंत आणि बुद्धिवंत नको आहे। एकीकडे सोशल मीडियावर तयार झालेल्या कॉकरोच जनता पार्टीनं नीट प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनाम्यासाठी रस्त्यावरची लढाई लढली। अशात दिमागी नक्षल पार्टी नावाच्या इंस्टाग्राम हँडलनं डिजिटल माध्यमातून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ माजलेली आहे। आता दिमागी नक्षल पार्टी देशातील कोणत्या मुद्द्याला हात घालते आणि सत्ताधाऱ्यांना कसं घेरते याबाबत उत्सुकता ताणली गेली। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।